मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि यामुळे संतोष देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये गेले होते। यावेळेला त्यांनी अजूनही हत्येच्या प्रकरणामधल्या सर्व आरोपींना अटक झाली नसल्याचं म्हटलंय। आरोप असलेल्या व्यक्तीला अजित पवार सांभाळत असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली आहे। आरोपींना धनंजय मुंडे वाचवत असल्याचा आरोपही पुन्हा एकदा जरांगेंनी केला। आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा देखील जरांगेंनी दिलाय। फक्त माझं एक सांगणं आहे का पळेतल्याला एवढंच सांगणं आहे, बघ तुला बदल करून घ्यायचा असला तर घे, नसन घ्यायचा तर नको घेऊ, पण एक सांगणं आहे तुला आणखीन तरी शहाणा होय आणि तू याची बुळबुळ आहे ना थोडी, त्याच्यामुळं वाईट दिवस येईल असं वागू नको आणि त्यांना वागायचं बंद कर। जर का देशमुख कुटुंबाला धमक्या यायला लागल्या खरं सांगतो तुला, आम्ही सहन करतो, तो सहन करतो, एकदा जर मागं लागलो भयानक नेटोबा काढतो आम्ही सगळ्यांना। फक्त माझं एक सांगणं आहे का पळेतल्याला एवढंच सांगणं आहे, बघ तुला बदल करून घ्यायचा असला तर घे, नसन घ्यायचा तर नको घेऊ, पण एक सांगणं आहे तुला आणखीन तरी शहाणा होय आणि तू याची बुळबुळ आहे ना थोडी। तर वाल्मिक कराड याला जोपर्यंत फाशी होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील हा इशारा दिलाय। 1 वर्षानंतर देखील देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यामधले अश्रू थांबत नाहीयेत। देशमुख कुटुंबियांच्या न्यायालयीन लढाईमध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं देखील संदीप क्षीरसागर म्हणाले। पूर्णपणे पाठपुरावा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीखबद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे। जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।